ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्म्य कथा सार, अध्याय 10. वाल्मिकी दुर्योधनाव्या राजाला विष्णू आणि लक्ष्मीचा जेव्हा संवाद सांगतात तेव्हा नारायण लक्ष्मीला म्हणाले, महिन्यांचा स्वामी हा सूर्य असतो, तर अधिक मास महिन्याचा स्वामी मात्र श्रीकृष्ण असतो. या महिन्यातील व्रते श्रीकृष्ण पुरुषोत्तमाला उद्देशूनच करायची असतात. अनेक प्रकारची सत्कर्म करून भगवंताला विनवावे. धर्मशील ब्राह्मणांचा सत्कार करावा. जे अज्ञानी आहेत त्यांनी संतांच्या सेवेत जावे. साधूंचे दर्शन घ्यावे. लक्ष्मीने विचारले की गाय व विप्र यांचे पूजन कसे करावे. विष्णू म्हणाले, गायीचे सामर्थ्य हे अद्भुत आहे. तिच्या शेपटीच्या स्पर्शाने रोग, दारिद्र्य आणि संकटे दूर होतात. परिवार हा सुखी होतो. गोमयात यमुना व गोमूत्रात नर्मदे इतके सामर्थ्य असते. तिच्या दुधामध्ये गंगा निवास करते. गायीचे दूध, दही आणि तुपाने यज्ञ पूर्ण होतो. गाय व ब्राह्मण या जगात अतिशय पवित्र असतात. गव्य धेनूपासून ब्राह्मणाच्या मुखातून वेद प्रसवतात, म्हणून दोघे पवित्र आहेत. अधिक मासात गायीचे पूजन केल्याने अधिक लाभ हा होत असतो. पुष्कळ दूध देणारी सवस्य शुभ्र वर्णाची गायीची पूजा करून ती जर सत्पात्र ब्राह्मणास सुवर्ण मूर्तावर दान दिल्यास सर्व प्रकारची पापेही नष्ट होतात. तो मोठा पुण्यवंत असतो. त्याला इहलोकात सुख मिळते. परंतु सत्पात्री ब्राह्मण हा कसा असावा. तो सत्यवचनी, अभ्यासू, शांत, दयाळू, निर्लोभी, धर्माचरण करणारा आणि कुटुंबाचे पालनपोषण करणारा व श्रीकृष्ण भक्त असावा. दानाच्या वेळी हे पुरुषोत्तम पित्यात सत्पात्री ब्राह्मणाला सुलक्षणी गाय प्रदान करत आहे असा संकल्प सोडावा. गायीची शेपटी ब्राह्मणाच्या हातात द्यावी. त्यावर पानसुपारी दक्षिणा द्यावी. गोदानाने गोलकपती भगवान श्रीकृष्ण संतुष्ट हो ही देखील प्रार्थना करावी. पाणी सोडून नमस्कार करावा. अपात्र ब्राह्मणाला गाय दान दिल्यास दोघांना त्याची वाईट फळे ही भोगावी लागतात. गोदानाचे पुण्य हे न मोजता येण्यासारखे आहे असे श्रीनारायणांनी स्वतः लक्ष्मीला सांगितले. अधिक मासात वैधृती या योगावर तीळ, दूध, तूप, फळे, नारळ, तांबू, विडे, ताम्रदीप, अनारसे हे 16 संख्येने सत्पात्री ब्राह्मणाला दान करावे. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.